मित्रांनो, आजकाल खूप जणांच्या आयुष्यात एकच चिंता असते, लग्न जुळत नाही. स्थळ येतात पण काही ना काही कारणाने विषय पुढे जात नाही. घरात तणाव वाढतो, मनात भीती निर्माण होते. पण भक्तांनो, जिथे माणसाची आशा संपते तिथूनच स्वामी समर्थांची कृपा सुरू होते. पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हे उपाय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा उपाय हा खूप खास आणि प्रभावी सांगितलेला आहे. आणि आता एक गोष्ट तुम्हाला मी सांगते, बऱ्याच जणांचे लग्न जमत नाहीयेत, बऱ्याच जणांना अडचणी येत आहेत, परंतु त्यांना देवावरही विश्वास ठेवायचा नसतो. परंतु काही ठिकाणी विश्वासानेच गोष्टी ह्या साध्य होत असतात. तुम्ही जर मी सांगितलेल्या गोष्टी एकदम विश्वासाने केल्या तर तुम्हाला त्याचा खूप चांगला परिणाम आढळून येईल. त्याच्यामुळे सर्व काही उपाय सांगितलेले आहेत. तुम्हाला 5 उपाय शक्य असतील तर 5ही करा, नसेल तर तुम्ही जो मी खास उपाय सांगितलेला आहे तो एक करा, किंवा तुम्ही या 5 पैकी कुठलाही एक उपाय करू शकता. आणि हे उपाय केल्याने तुमचे जे विवाहातील अडथळे आहेत ते सर्व अडथळे दूर होण्यासाठी नक्की नक्की मदत होणार आहे. सो आता आपण उपायांना सुरू करूया. सगळ्यात पहिला उपाय आहे हळदीची वाटी. तर एका छोट्या वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे, त्यामध्ये 1 रुपयांचं नाणं ठेवायचे आणि ती वाटी घराच्या ईशान्य दिशेला किंवा देवघराच्या जवळ ठेवायची. हा उपाय सलग 11 दिवस करायचा आहे. असं मानलं जातं की यामुळे घरातील अडथळे जे आहेत ते कमी होतात आणि शुभ कार्यांना गती मिळते. त्यामुळे हा उपाय करायचा आहे. हळद ही खूप शुभ मानली जाते आणि हा उपाय केल्याच्या नंतर तुमचे जे काही शुभ कार्य अडलेले असतील ते सर्व कार्यांना गती मिळणार आहे. त्यामुळे हा तुम्ही उपाय सलग 11 दिवस नक्कीच करून पहा. मग नंतर रोज सकाळी ही वाटी ठेवायची आणि संध्याकाळी ती हळद काय करायची, तर ती हळद तुम्हाला कुठलंही एखादं पिंपळाचं झाड असू द्या किंवा वडाचं झाड असू द्या, त्या वडाच्या झाडाखाली ती वाटी तशीच्या तशी नेऊन ठेवायची आहे. तुम्हाला वाटी भली मोठी घ्यायची नाहीये, एकदम छोटीशी जी वाटी भेटते, जी आपण देवघरामध्ये देवाला प्रसाद ठेवण्यासाठी वापरतो, ती छोटीशी वाटी आहे ना, त्या वाटीमध्ये तुम्हाला हळद घ्यायची आहे भरून आणि ते ईशान्य कोपऱ्यात ठेवायचे. आणि ती हळदीची वाटी सकाळी ठेवायची पूजा करताना, आणि संध्याकाळ झाली, दिवे लागायची वेळ झाली की त्यावेळेस ती वाटी तुम्हाला एका पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवायची आहे. उपाय नंबर 2, 5 खारकांचा हा उपाय आहे. गुरुवारी सकाळी 5 खारका घ्या, त्या स्वामी समर्थांच्या फोटोसमोर ठेवा आणि मनापासून स्वामींना प्रार्थना करा की माझं लग्न जुळू दे किंवा माझ्या लग्नामध्ये जे काही अडथळे येत आहेत ते अडथळे कमी होऊ दे. त्यानंतर त्या खारका एखाद्या छोट्या मुलांना किंवा एखाद्या, म्हणजे आता असे खूप लोक असतात की त्यांचं आत्ताच लग्न झालेलं असतं, त्या लोकांना त्यात 5 खारका तुम्ही जर दिलात तर खूपच चांगले तुमच्या आयुष्यामध्ये त्याच्या खूपच चांगले परिणाम होतील. जर तुम्हाला असं आत्ताच लग्न झाले असं कोणी सापडत नसेल तर तुम्ही एका छोट्या मुलाला सुद्धा त्या खारका देऊ शकता. हा उपाय श्रद्धेने केल्याने तुम्हाला सर्व काही सकारात्मक परिणाम भेटतील. पण माझं म्हणणं असं आहे की जे आत्ता रिसेंटमध्ये लग्न झालेले जे जोडपे असतील त्या जोडप्यांना तुम्ही या 5 खारका देऊ शकता. खूप प्रभावशाली हा उपाय आहे. असे केल्याने तुमच्या विवाहातील जे अडथळे आहेत ते कमी होण्यासाठी नक्कीच मदत होईल. उपाय नंबर 3, गोड पदार्थ. तर आता गोड पदार्थांचं दान करायचं तर दर गुरुवारी कुठलीही गोड मिठाई जसे की पेढे, बर्फी, लाडू जे असेल ते तुम्हाला कोणत्याही 5 लोकांना दान करायचे. आता जर तुम्ही लाडू दान करणार असाल तर 5 व्यक्तींना लाडू द्यायचे, प्रत्येकी 1-1 लाडू, असे 5 लाडू तुम्हाला 5 व्यक्तींना द्यायचे आहेत. तुम्ही काहीही दान करू शकतात, फक्त ती गोड पदार्थ असला पाहिजे. दान करताना मनात स्वामी समर्थांचे नाम घ्या आणि चांगल्या गोष्टींसाठी प्रार्थना करा. असं म्हणतात की दान केल्याने जीवनातील जे काही निगेटिव्हिटी आहे ते कमी होते आणि शुभ योग तुमचे तयार होतात. परंतु दान काय करायचं ते मी सांगितलं आहे तुम्हाला. गोड मिठाई पदार्थच हवा आहे. उपाय नंबर आता 4 बघूया. मुख्य दरवाजा दिवा. म्हणजे आता तुमचा जो काही मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजावर तुम्हाला असा दिवा लावायचा आहे. तो दिवा लावल्याने तुमचे जे काही अडथळे आहेत ते असे चुटकीने पळून जातील. तर तुम्ही नक्की नीट ऐका, मी तुम्हाला दिव्यामध्ये काय टाकण्यासाठी सांगणार आहे. दिवा लावायचा म्हणजे लगेच तुम्ही व्हिडिओ फास्ट पळवून नेऊ नका. दिवा काय तुम्हाला तुपाचा आणि तेलाचा इतकंच लावायचं असं नाही, तर त्यामध्ये अशा काही 3 गोष्टी टाकायच्या आहेत जे केल्याने तुमचे विवाहाचे योग खुलून येणार आहेत. तर दर गुरुवारी संध्याकाळी
घराच्या मुख्य दरवाजाजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये 2 लवंगा टाकायच्यात आणि थोडेसे तांदूळ टाकायचेत आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायचे. या 3 गोष्टी तुम्हाला दिवा लावताना त्यात टाकायच्या आहेत. तुम्ही तुपाचा दिवा लावा, त्या तुपामध्ये 2 लवंगा टाका, थोडेसे तांदूळ टाका 1 चिमूटभर आणि त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाका आणि स्वामी समर्थांचा जप करा. जेव्हा तुम्ही हा दिवा लावणार आहे त्यावेळेस तुम्ही स्वामी समर्थांचा जप करा, तुम्हाला जितकं शक्य आहे तितकं. आणि असं मानलं जातं की ह्या सर्व गोष्टी केल्याने तुमचे जे काही विवाहातील अडथळे आहेत ते अडथळे दूर होण्यासाठी मदत होईल. आणि आता शेवटचा उपाय सांगणार आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं शेवटचा उपाय हा खूप प्रभावशाली आहे. सर्वच उपाय तसे प्रभावशाली आहेत, पण हा उपाय मी खूप तुम्हाला जास्त करून हाच उपाय तुम्ही करा जर तुम्हाला शक्य असेल तर, असं मी तुम्हाला सुचवते. तर उपाय नंबर 5 सुपारी आणि लाल दोऱ्याचा खास उपाय आहे हा. एका लाल कपड्यामध्ये 1 सुपारी घ्यायची आहे, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि 7 तांदळाचे दाणे ठेवायचे आहेत. कळलं का? 1 सुपारी घ्यायची, थोडी हळद टाकायची आणि 7 तांदळाचे दाणे एका लाल कपड्यामध्ये घ्यायचे. त्यानंतर तो कपडा लाल दोऱ्याने बांधायचा आहे. सगळं आपल्याला लाल हवंय, कळलं? लाल सुपारी पाहिजे, लाल कपडा पाहिजे, लाल दोरा पाहिजे, त्यामध्ये थोडीशी हळद आणि तांदळाचे दाणे. नंतर तो कपडा लाल दोऱ्याने बांधायचा आहे आणि स्वामी समर्थांच्या फोटोसमोर तो रात्रभर ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तो कपडा घरातील सुरक्षित ठिकाणी ठेवायचा आहे आणि मनापासून स्वामींना प्रार्थना करायची. तर भक्तांचा असा विश्वास आहे की हा उपाय श्रद्धेने केल्याने लग्नातील अडथळे कमी होण्यास मदत होते आणि चांगले योग जुळू लागतात. आणि बऱ्याच जणांना हा उपाय केल्याने खूप जास्त फायदा झालेला आहे आणि त्याचमुळे मी तुम्हाला खास सुचवते की हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. मित्रांनो, स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा आणि हे उपाय श्रद्धेने करा. तुम्हालाही स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ मंडळी.